आज सकाळी खुशीला स्कूलला जाताना स्ट्रॉबेरी खाऊ वाटली होती आणि इकडं फौजी साहेबांनी संध्याकाळपर्यंत लेकीसाठी स्ट्रॉबेरी आणलेली होती. तर इकडं आज सकाळी सकाळी आवरून निघालो होतो आम्ही गावाला जाण्यासाठी. आता आपलं जवळचं एक लग्न आलेलं होतं बर का. मग म्हटलं हातासरशी शिवायला टाकलेली साडी पण घेऊन यावी. तेथून डायरेक्ट गेलो संगमनेरला. आता तेथे गेल्यावर आपल्याला शेवंतीला जायचं होतं बर का, पण आपल्याला घर काय माहित नव्हतं. मग काय विचारत विचारत पोहोचलो बाबा शेवंतीला. लगीन घरी पोहोचल्यानंतर तेथे सारणाच्या पुऱ्या वगैरे केल्या. इकडं आत्याबाईंचं चालू होतं गाणं म्हणायचं काम. आता तेथेच आम्हाला दुपार होऊन गेलेली होती. त्यानंतर गेलो बाबा घुलेवाडीला बहिणीकडे. त्यांची कॅट तर असली छान होती ना, मग काय बसले बाबा तिलाच घेऊन. त्यानंतर आम्हाला थोडस साहित्य पण घ्यायचं होतं. मग काय गेलो बाबा एका मॉल मध्ये. आता तेथे शॉपिंग वगैरे झाली आणि फौजी साहेबांना जायचं होतं यात्रेला पाहुण्यांकडे. मुलं पण स्कूल वरतून घरी आलेली होती बर का. मग फौजी साहेबांना बोललं की मला सोडा बाबा तुम्ही स्टँड वरती, मी जाते तेथून बसनी घरी. आता संगमनेरचं स्टँड म्हटल्यावर तेथे गर्दी तर तुम्हाला माहितीचे किती असती ते. आता तेथे आपल्याला ह्या फॉलोअर्स ताई भेटल्या होत्या बर का. त्या बोलल्या की तुमचे मी रोज व्हिडिओ बघत असते फेसबुकला, व्हिडिओ खूप छान असतात तुमचे. आणि त्यांनीच मला विंडो सीट जवळ जागा पकडून ठेवलेली होती, नाहीतर आपल्याला कुठं एवढ्या गर्दीमध्ये जागा भेटत असती होय. आता घरी येता येता तर अंधार पण पडला होता बाबा. घरी पोचल्यावर इकडं मुलांचं चालू होतं स्टडी करायचं का. आता 11 वाजून गेलेले होते बर का, पण पोरांचं काय खेळणं थांबत नव्हतं. इकडं फौजी साहेब पण आले होते तोपर्यंत यात्रेवरून. त्यांनी सकाळी खुशीचं बोलणं ऐकलेलं होतं, त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी मस्तपैकी स्ट्रॉबेरी घेऊन आले होते.